देश मेरे तेरी शान पे सदके, कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के। तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा। है अर्ज़ ये दीवाने की, जहाँ बोर सुहानी देखी, एक रोज वही मेरी शाम हो। कभी याद करे जो जमाना, माटी पे मर मिट जाना, जिक्र में शामिल मेरा नाम हो। ओ देश मेरे तेरी शान पे सदके, कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के। तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा। चल तेरा रहे माँ रंग बिरंगा, ऊंचा आसमां से तेरा तिरंगा। जीने की इजाजत दे दे या हुक्म शहादत दे दे, मंजूर हमें जो भी तू चुने। रेशम का हो मधुशाला या कफन सिपाही वाला, ओढ़ेंगे हम जो भी तू बुने। ओ देश मेरे तेरी शान पे सदके, कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के। तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा। वतन वतन मेरे आबाद रहे तू, वतन वतन मेरे आबाद रहे तू। मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू। ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन। तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से। पहुँचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू, पहुँचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू। ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन। तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूँ, तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूँ। कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू, कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू। ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू। ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे। झेंडा ऊंचा रहे हमारा या गीताला हार्मोनियमची साथ करीत आहेत श्रीमती गायत्री साठे, तर तबल्याची साथ करीत आहेत श्रीयुत बेल्हेकर सर। ध्वजगीत सादर करत आहेत हायस्कूलच्या गुणी विद्यार्थिनी। विजयी विश्व
तत्वाचे शुभ्र रंग हा प्रतिशांतीचे वैविध्यातील एकत्वाचे रंग केशरी त्यागदर्शनी निर्वालेने समृद्धीचे चक्रनिळे हे गती लहरुनी चक्रनिळे हे गती लहरुनी कृतार्थ होई वारा
सादर प्रणाम। आज के शुभ अवसर पर मैं आप सभी को स्वतंत्रता दिन की शुभकामनाएं देती हूँ। आज हम सभी यहाँ एक ऐतिहासिक पल की याद में इकट्ठे हुए हैं जो हमारे देश की आज़ादी में महत्वपूर्ण दिन का प्रतीक है। स्वतंत्रता दिवस आज़ादी, वीरता और संघर्ष का प्रतीक है। भारत स्वतंत्रता के उपरांत हर एक क्षेत्र में प्रगति पथ पर आगे बढ़ रहा है। इस प्रगति में अंतरिक्ष अनुसंधान का बहुत बड़ा योगदान रहा है। इसी योगदान के बारे में आज आपसे मैं कुछ जानकारी साझा करने जा रही हूँ। कुमारी वैष्णवी राई, यानंतर HSCP हायस्कूलमधील मंत्रिमंडळ अध्यक्ष आर्या थोपटे। नमस्कार। सन्माननीय व्यासपीठावरील महाराष्ट्र गर्ल्स बटालियनचे कमांडिंग ऑफिसर सर कर्नल विपिन कुमार मल, सेना मॅडल व महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्थेचे सर्व मान्यवर पदाधिकारी, सर्व शाखांचे माननीय मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि माझ्या मैत्रिणींनो, मी आर्या थोपटे। माझा आपणा सर्वांना सस्नेह नमस्कार। 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। रंग बलिदानाचा तिरंग्यात पहावा, उत्साह देशप्रेमाचा रक्तात संचारावा, जय घोष भारताचा आस म्हणतात गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा। दरवर्षी 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आपण आनंदाने उत्साहाने साजरा करतो। असंख्य देशभक्तांच्या बलिदानातून, त्यागातून हे अनमोल स्वातंत्र्य आपल्यापर्यंत पोहोचले आहे। हे अनमोल स्वातंत्र्य आपण प्रत्येकाने जपलेच पाहिजे। पण स्वातंत्र्याचा हा उत्सव साजरा करताना स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय हे आपण जाणून घेऊया। मैत्रिणींनो, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे। स्वातंत्र्य म्हणजे मुक्ती, बंधन आणि जबाबदारी या जाणीवांचा अपूर्व संगम होय। स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारीने वागण्याचे आत्मभान होय। मैत्रिणींनो, खरंच आपण अतिशय भाग्यवान आहोत, कारण भारतातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या संविधानाने वैयक्तिक स्वातंत्र्य बहाल केलेली आहेत। या सप्त स्वातंत्र्याच्या इंद्रधनुने आपण स्वतःचे व समाजाच्या प्रगतीचे व विकासाचे चित्र उत्तम रीतीने रंगवू शकतो। चला तर मग या वैयक्तिक स्वातंत्र्याची ओळख आपण थोडक्यात करून घेऊया। पहिले आणि महत्त्वपूर्ण स्वातंत्र्य म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य। या स्वातंत्र्यामुळे आपण आपले मत, विचार, भावना हव्या त्या ठिकाणी मांडू शकतो। वर्गातील विषयावरील केलेली चर्चा, चर्चेत घेतलेला आपला सहभाग हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उदाहरण आहे। यामुळे आपण एखाद्या मोठ्या पदांवरील व्यक्तीविषयी आपले मत, विचार मोकळेपणाने मांडू शकतो। दर रविवारी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी मन की बात या कार्यक्रमात सर्वंकष विषयावर सुसंवाद साधतात। हेही अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळेच। लोकशाही बळकट करण्यासाठी हे स्वातंत्र्य आवश्यक आहे। यानंतर आपणा सर्वांना आवडते ते म्हणजे संचार स्वातंत्र्य। या स्वातंत्र्यामुळे आपण भारत देशातील कोणत्याही प्रदेशात, राज्यात, शहरात सहजपणे प्रवास करू शकतो, मुक्तपणे फिरू शकतो। परदेशात जाण्यासाठी आपल्याला पासपोर्ट, व्हिसा यांची गरज असते, परंतु या स्वातंत्र्याने आपण भ्रमंती आणि निवासाचा आनंद अगदी केव्हाही आणि कुठेही घेऊ शकतो। संचार स्वातंत्र्याबरोबर प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत गरजा आणि स्वतःची प्रगती करण्यासाठी संविधानाने व्यवसाय स्वातंत्र्य दिलेले आहे। वैयक्तिक विकासाबरोबर सामाजिक विकास साध्य करण्याकरिता आता नवीन स्टार्टअप व्यवसाय सुरू झालेला आहे। याचा फायदा कुशल तरुण पिढी करून घेत आहे। त्यामुळे भारत आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत आहे। त्या व्यवसाय स्वातंत्र्याच्या वेगवान प्रगतीने भारत आता चौथी आर्थिक महासत्ता बनली आहे। आर्थिक प्रगती सर्वंकष व्हावी यासाठी संविधानाने समानतेचे स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला दिलेले आहे। या समानतेच्या स्वातंत्र्याने मुला-मुलींना समान शिक्षणाची संधी मिळालेली असून कायद्यासमोर सर्वजण समान आहेत। धर्म, जात, लिंग अशा कोणत्याच बाबतीत भेदभाव होत नाही।
या स्वातंत्र्यामुळे स्त्रिया अवकाशात उंच भरारी घेत आहेत, लष्करातील वैमानिक पद अधिकार पदही भूषवत आहेत. समाजात सर्वंकष उन्नतीसाठी हे स्वातंत्र्य उपयुक्त आहे. लोकशाहीत सामाजिक बदल घडून आणण्यासाठी, स्वतःचे हक्क अधिकारांसाठी एकत्र येण्यासाठी संविधानाने संघटनेचे स्वातंत्र्य दिलेले आहे. शांततेने एकत्र येऊन न्याय मिळवणाऱ्या कामगार संघटना, महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या संघटना आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो. मैत्रिणींनो, एक वेगळे स्वातंत्र्यही आपण उपभोगतो, ते म्हणजे धर्म आणि उपासना करण्याचे स्वातंत्र्य. भारतात अनेक धर्म जाती आहेत, पण महत्त्वपूर्ण बाब म्हणजे भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. त्यामुळे भारतात प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धर्माप्रमाणे उपासना करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्याच्या धर्माचे पालन करणे रीतिरिवाजाचे स्वातंत्र्य आहे. मात्र धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करताना सार्वजनिक हित, सुव्यवस्था व शांततेचा भंग होणार नाही याचीही काळजी घेणं तेवढेच आवश्यक आहे. संविधानाने या स्वातंत्र्याचा उपभोग घेताना अतिशय महत्त्वाचे शेवटचे स्वातंत्र्य दिलेले आहे, ते म्हणजे प्रत्येक व्यक्ती जन्मतः स्वतंत्र असून सन्मानाने जगण्याचा हा अधिकार कोणीही हिराव घेऊ शकत नाही. या स्वातंत्र्याने प्रत्येक व्यक्ती सुरक्षितपणे जगू शकते. संविधानाने दिलेल्या या वैयक्तिक स्वातंत्र्याचा अनुभव घेताना आपण आपल्या जीवनाचा अर्थ शोधू शकतो. स्वतःचे ध्येय निश्चित करून सामाजिक बांधिलकी पूर्ण करता येते. म्हणूनच आपण प्रत्येक जणाने सजगतेने व सतर्कतेने जीवन जगले पाहिजे. या स्वातंत्र्याचा वापर करताना स्वतःच्या कर्तव्याचीही जाणीव ठेवायला हवी. प्रत्येकाने संविधानातील आदर्शाचे पालन करायला हवे. देशाचे सार्वभौमत्व, एकता, शांतता, अखंडता सुरक्षित ठेवण्यासाठी तत्पर राहायला हवे. आपण देशाची भावी पिढी असल्याने देशाच्या चिरंतन संस्कृतीचा आदर करूया. समृद्ध वारशाचे पालन करूया. मानवतावाद व विश्वबंधुत्वाची भावना सदैव मनात बाळगून पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करू. शेवटी मी एवढंच म्हणेन, स्वातंत्र्याचे पंख घेऊनी चला घेऊया गगन भरारी. स्वातंत्र्याचे पंख घेऊनी चला घेऊया गगन भरारी. विश्व करेन भारत भूचे वंदन, प्रगतीने उजाळतील दिशाचारी. विश्व करेन भारत भूचे वंदन, प्रगतीने तेजातील दिशाचारी. धन्यवाद. इयत्ता 12वी. Thank you, ma'am. Good morning, respected chief guest, principal ma'am, teachers, and my dear fellow Indians. Happy Independence Day to you all. Today, as we stand under the tricolor that flutters proudly in the sky, we celebrate 78 years of freedom. Freedom that was earned not by chance, but by sacrifice, resilience, and unshakable courage. In 1947, India did not just break the shackles of colonial rule. We should be proud that our nation is built on truth, unity, and diversity, could rise from the ashes of oppression and become a global symbol of democracy and strength. Let us bow our heads in gratitude to the brave souls who made this possible. From Mahatma Gandhi's path of non-violence, Netaji Subhash Chandra Bose's thunderous call for revolution, to the blood of martyrs like Bhagat Singh, Sukhdev, and Rani Lakshmibai. Their spirit lives in every corner of this land. But friends, let us not forget, independence was not the end, it was the beginning of a journey to transform India into a land of equality, innovation, justice, and opportunity. इंग्लिश मीडियमची विद्यार्थिनी पंतप्रधान कुमारी सिद्धी देवरे, इयत्ता 10वी. महोदयाः, आदरणीय प्रधान अध्यापकाः, आदरणीय शिक्षकाः, मम प्रियाः छात्राः च, भवतां सर्वेषां कृते सुप्रभातम्. अद्य वयं न केवलं कस्यापि साधारणदिनस्य उत्सवस्य कृते, अपि तु अस्माकं पूर्वजैः कृतानां त्यागानां श्रद्धाञ्जलिम् अर्पयितुं, स्मर्तुं च यस्मिन् दिने वयं स्वनिर्णयस्य अधिकारं, स्वातन्त्र्यतायाः अधिकारं पुनः प्राप्तवन्तः, तस्य दिवसस्य सम्मानार्थं च समागताः स्मः.
यस्य दिवसस्य वयं यथा उत्सवं कुर्मः अस्माकं स्वातन्त्र्यदिवसः। स्वातन्त्र्यं न केवलं शब्दः, इयं विचारधारा आन्दोलनं जन्माधिकारः यः अस्माकं पूर्वजानां कृते शताब्दशः अङ्गीकृतः आसीत्। ते क्रूरशासनस्य विरुद्धे युद्धं कृतवन्तः यत् अद्य अस्मान् उपहाररूपेण दातुं शक्नुवन्ति स्म। अद्य वयम् एतादृशं वायुम् आश्वासयामः यत् अस्माकं कृते साधारणं प्रतीयते, परन्तु सः स्वातन्त्र्यराष्ट्रे विश्वासानां, त्यागानां, सङ्घर्षणाम् अमृतभावनायाः च गन्धं वहति। अस्माकम् इतिहासं पश्यन् अस्य दिवसस्य महत्त्वम् अवगन्तुं विनये। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। या श्लोकामध्ये विश्वप्रार्थना केली आहे। यामध्ये सांगितले आहे सर्वांचे कल्याण होऊ दे, सर्व विश्व सुखी आनंदी होवो, सर्व लोक रोगमुक्त होवोत, सर्व लोक मंगलमय घटनांचे साक्षीदार होऊ दे, कोणीही दुःखाचा भागीदार होऊ नये आणि सर्वजण सुरक्षित राहू दे, सर्वांच्या मनात शांती आणि समानतेची भावना निर्माण होऊ दे। अशा या सुंदर विचारातून मी आज स्वातंत्र्य दिनाच्या मंगल प्रसंगी माझ्या भाषणाची सुरुवात करत आहे। नमस्कार, माझे नाव प्रांजवी बप्पासाहेब काळे। आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग, उपस्थित सर्व देशप्रेमी बंधू भगिनींनो आणि माझ्या मैत्रिणींनो, आज 15 ऑगस्ट भारताच्या इतिहासातील हा एक सुवर्ण दिवस। आज आपण आपल्या भारत देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी करत आहोत। या पवित्र दिनी तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। आजचा दिवस आपल्याला आठवण करून देतो त्या हजारो स्वातंत्र्य सैनिकांची, ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिले। भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी हसत हसत देशासाठी स्वतःचे बलिदान दिले। महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह केला, भारत छोडो आंदोलन केले, तसेच अनेक वेळा तुरुंगवासही भोगला। नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशाच्या बाहेर जाऊन सैन्यदल उभा केले आणि सांगितले की तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा। भारत स्वतंत्र करण्यासाठी राणी लक्ष्मीबाई, सरोजिनी नायडू, सावित्रीबाई फुले या स्त्रियांनी देखील आपले योगदान दिले आहे। अशा या अनेक वीरांच्या त्यागामुळेच आज आपण स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून मोकळा श्वास घेत आहोत। ब्रिटिशांच्या 150 वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले। Good morning everyone. My name is Shivai Dhanalakshmi Gaurav Todkar. I study in senior KG strawberry class. My school name is Hujur Paga Pre-Primary English Medium School. Today is 15 August, our Independence Day. We got freedom on this day. Reminds us of our great leaders. Pikey powers, let us love our country and take care of it. Pikey powers surrounding clean and green. We should not throw garbage on the road. We must plant our more trees and save water, so that everyone can proudly say सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा, सारे जहाँ से अच्छा हम बुलबुले हैं सखी, ये गुलसिता हमारा हमारा, सारे जहाँ से अच्छा। हैप्पी इंडिपेंडेंस डे टू ऑल। जय हिंद, जय भारत।
पुणेचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विपिन कुमार मल, सेना मेडल यांना विनंती, कृपया आपण मार्गदर्शन करावे. Respected Secretary, Principals, Honorable Guest, Teachers, NCC Cadets, ANO, प्यारे बच्चों और स्कूल का सपोर्ट स्टाफ और अगर बच्चों के माता पिता इधर हैं वो भी, आप सबको मेरा सादर प्रणाम और इस स्वतंत्रता दिवस की हार्दिक बधाई. आज हम यहाँ एकत्रित हुए हैं बड़े हर्षोल्लास से ये स्वतंत्रता दिवस का कार्यक्रम को संपन्न करने के लिए. अभी मैंने 5-6 स्पीकर को सुना, उन बच्चों ने काफ़ी अच्छा बोला और बताया कि स्वतंत्रता दिवस का महत्व क्या है. आज जो हम आज़ादी की बात करते हैं, ये आज़ादी हमें मिली है सिर्फ एक शब्द के द्वारा और वो है बलिदान. बलिदान हमारे पूर्वजों का. कुछ लोग आज जिंदा भी होंगे, उनमें से जो 90 साल के ऊपर के होंगे, लेकिन उनके परिश्रम, उनकी जो सैक्रिफाइस है, उनके परिवार का बलिदान, उसकी बदौलत हमको आज आज़ादी मिली आज के दिन 1947 को. और तब एक नए भारत का जन्म हुआ जिसका नेतृत्व किया हमारे प्रथम प्रधानमंत्री श्री जवाहरलाल नेहरू ने और एक नींव रखी. उस नींव पे चढ़ के आगे हमारा देश मजबूत हुआ. और आज जो बच्चों ने बताया विस्तार में कि चाहे वो अंतरिक्ष का फील्ड हो, चाहे साइंस का फील्ड हो, चाहे स्पोर्ट्स हो, हमारा देश बहुत आगे तरक्की कर चुका है. आप सबको मैं एक बार मुबारकबाद दूंगा जो आपने आज कार्यक्रम प्रोड्यूस किया यहाँ पे. ये बहुत ही अव्वल दर्जे का था. खासकर आप सबको देख के मैं 30 साल पीछे चला गया, जब मैं स्कूल में हुआ करता था. 30 भी नहीं, 40 साल पीछे. तब हम भी ऐसे लाइन में खड़े होते थे और हमारे टीचर्स हमको 2-2 दिन 3-3 दिन रिहर्सल कराते थे कि कौन कैसे खड़ा होगा. जो स्पीकर्स हैं उनकी डिबेट की प्रैक्टिस, उनके भाषण की प्रैक्टिस, सब चलता था. तो मेरे दिमाग में वो सब बैठे बैठे याद आ रहा था कि जब हम स्कूल में होते थे तो सेम कार्यक्रम होता था और बड़े जोश के हम लोग हिस्सा लेते थे. और हम उस टाइम पे भी हमारे टीचर्स सावधान विश्राम कराते रहते थे ताकि डिसिप्लिन बना रहे. तो और जो परेड देखी मैंने, परेड के माध्यम से बड़ा अच्छा एक लेसन आप लोगों को मिलता है. एनसीसी की टुकड़ी थी, उसके पीछे आपके स्कूल की टुकड़ी थी और लास्ट में एक सांस्कृतिक टुकड़ी थी. परेड एक नमूना है सेल्फ डिसिप्लिन का, एक यूनिटी का, कदम से कदम मिला के चलने का. उसी के पीछे जो आपकी सांस्कृतिक टुकड़ी थी, उसमें हर एक स्टेट के बच्चे ने प्लेकार्ड पकड़ा हुआ था और उस स्टेट के वस्त्र धारण किए हुए थे. वो दिखाता है हमारे देश की एक अखंड काबिलियत, अनेकता में एकता. तो एक छोटे से कार्यक्रम में आपने 2 बड़े लेसन दिए हैं और आपको लेना भी चाहिए एज ए कैडेट्स. और एक जो सबसे छोटे बच्चों की टुकड़ी थी वाइट ड्रेस में, जब वो मेरे सामने से मंच से मार्च कर रहे थे तो हर एक बच्चे की नज़र इस तिरंगे पे थी और आंख में एक खुशी और स्पार्क था. वो देख के मुझे अच्छा लगा कि हाँ, बच्चों में वो देशभक्ति की जज्बा शुरू से पैदा हो रहा है. मैं आपसे ज़्यादा वक्त नहीं लूँगा. एक बार फिर धन्यवाद दूंगा इतना अच्छा कार्यक्रम ऑर्गेनाइज करने के लिए और हमें यहाँ पे आमंत्रित करने के लिए और अपने बीच शामिल करने के लिए. धन्यवाद. जय हिंद. परेड विश्राम, परेड सावधान. यानंतर महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सभासद माननीय ॲडव्होकेट सुधीर निरफराके सर यांना विनंती, आपण मार्गदर्शन करावे.
सन्मान्य व्यासपीठ, महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या सचिव रेखाताई पळशीकर, आजचे प्रमुख पाहुणे विनय गल, भाऊसाहेब तांबडे, नियामक मंडळाचे सदस्य लक्ष्मीकांत मुंदडा, अलकाताई काळे, गौरी गोडसे, सर्व विभागाच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वर्ग, पालक वर्ग, विद्यार्थिनी, मैत्रिणींनो, आज आपण या ठिकाणी वेगवेगळ्या विभागाच्या मंत्रिमंडळांचे प्रतिनिधी जे आहेत त्यांची वेगवेगळ्या भाषांमधली भाषणं ऐकली. मराठीमध्ये भाषण झालं, हिंदीमध्ये भाषण झालं, इंग्रजीमध्ये भाषण झालं, संस्कृतमध्ये भाषण झालं. या सर्व वेगवेगळ्या भाषांमधल्या पार्श्वभूमीवरती आज आपल्या राज्यामध्ये भाषेच्या प्रश्नावरून जो वाद चाललेला आहे त्याला सडेतोड उत्तर आजच्या कार्यक्रमामधून आपल्या विद्यार्थिनींनी दिलंय असं म्हटलं तर वावगं होणार नाही. कुठली भाषा आत्मसात करायला, शिकायला विरोध असायचं काही कारण नाही, परंतु एखाद्या गोष्टीची सक्ती करणं आणि त्या सक्तीला विरोध करणं हेच आपल्याला स्वातंत्र्य मिळवताना वेगवेगळ्या नेत्यांनी जो संदेश दिलेला आहे त्याचं महत्त्व लक्षात येतं. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू या सर्व नेतृत्वानी जे बलिदान दिलेलं आहे, तुरुंगवास भोगलेला आहे, सत्याग्रह केलेला आहे, राजगुरू भगतसिंग, सुखदेव हे देशासाठी हसत हसत फासावर चढलेले आहेत. आणि म्हणून आपण आजचा दिवस अनुभवतोय. स्वातंत्र्य मिळून आपल्याला 79 वर्ष झालेली आहेत. आपण इथे आज मोठ्या अभिमानानं तिरंगा फडकवलेला आहे. संपूर्ण देशामध्ये कन्याकुमारीपासून दिल्लीपर्यंत, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर सर्व भागामध्ये हा स्वातंत्र्य उत्सव मोठ्या आनंदानं, उत्साहानं साजरा होतो. परंतु स्वतंत्र भारतामध्ये भारतीय राज्यघटनेनं दिलेलं स्वातंत्र्य हे खऱ्या अर्थाने आपण अनुभवतोय का? या मंचावरून मी कुठल्याही राजकीय गुलामगिरी विरुद्ध, कुठल्याही धार्मिक गुलामगिरी विरुद्ध संवाद करणार नाही किंवा चर्चा करणार नाही. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी महात्मा फुल्यांनी असं म्हटलं होतं की या देशाला स्वातंत्र्याच्या आधी
सामाजिक स्वातंत्र्याची गरज आहे. त्याची गरज आज सुद्धा का आहे? आंध्र प्रदेशामध्ये एक अशी घटना घडली होती. सवर्णांसाठी ठेवलेलं पाणी एका दलित विद्यार्थ्याने पिलं म्हणून त्याला जीव मारण्यात आला. स्वतंत्र भारतामध्ये आजही घडतंय. 8 दिवसापूर्वी गुजरातमध्ये घडलेली एक घटना ही आपली मुलींची शाळा आहे. मुली शिकल्या पाहिजेत, पुढे गेल्या पाहिजेत, मुलींची प्रगती झाली पाहिजे म्हणून आपल्या संस्थापकांनी 140 वर्षापूर्वी ही शाळा चालू केली. परंतु 1925 मध्ये भारतात घडलेली घटना, गुजरातमध्ये 8 दिवसापूर्वी घडलेली घटना, एक चंद्रिका नावाची मुलगी, तिला डॉक्टर होण्याची इच्छा होती म्हणून ती त्या पद्धतीने अभ्यास करत होती. परंतु तिचे वडील आणि काका यांना हे मान्य नव्हतं. ते असं म्हणाले की नाही नाही, तू नाही डॉक्टर व्हायचं, हा आपल्या समाजाला कलंक असेल, तू शिकायचं नाही. म्हणून तिच्या वडिलांनी आणि काकांनी या 19 वर्षाच्या मुलीला जिवंत मारलं. का तर ती शिकण्याची इच्छा तिने व्यक्त केली म्हणून. आणि जेव्हा तिच्या एका मित्रानं कोर्टामध्ये हेबियस कॉर्पस खाली अर्ज केला, तेव्हा ही घटना उघड झाली की तिच्या वडिलांनी आणि काकांनी तिचा खून केला म्हणून. स्वतंत्र भारतामध्ये अशा घटना घडणं हे आजही आपल्याला लाजीरवाण आहे. आपण मगाशी इथे मुलींनी सांगितलं, भारतीय राज्यघटनेनं आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण आपण या आधुनिक भारतामध्ये नकळतपणे एका नवीन गुलामगिरीकडे चाललेलो आहोत. आणि ही नवीन गुलामगिरी हिनं आपल्या देशातल्या छोट्या छोट्या बालकांपासून वृद्ध, वयोवृद्ध माणसांना कैद करण्याचं ठरवलेलं आहे. एक आई आपलं बाळ जर रडत असेल, ते जेवत नसेल, खात नसेल, तर त्याच्या पुढे मोबाईल ठेवते, त्याला कार्टून दाखवते आणि खायला प्रवृत्त करते. परंतु या प्रवृत्तीमुळं ते मूल या मोबाईलचं लहानपणापासून ऍडिक्ट होतं. त्याला स्क्रीनची सवय लागते आणि ती सुरुवात
आपल्याला गुलामगिरीकडे घेऊन चाललेली आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. कारण आपण वेगवेगळ्या ठिकाणी ही वेगवेगळी माणसं बघत असतो. कानाला हेडफोन आहे, मान खाली आहे, कुणी कुणाशी बोलत नाही, एकमेकाशी संवाद थांबलेले आहेत. मग स्वतंत्र भारतामध्ये आपण या गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी पावलं उचलायची की नाही? मगाशी मी ऑफिसमध्ये बसलो होतो, तेव्हा एका पालकाचा कोणीतरी मोबाईल जप्त केला. हे काय झालं होतं मला माहित नाही, पण जागतिक पातळीवरती मोबाईल पासून स्वतंत्रता मिळवण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात झालेली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षाच्या मुलाला व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक वापरण्याला बंदी घातलेली आहे, कायदा करण्यात आलेला आहे. आणि अमेरिकेमध्ये सुद्धा शाळेमध्ये मोबाईल घेऊन जायला बंदी आहे. भलेही मुलं बंदूक घेऊन जात असतील, पण मोबाईलला बंदी आहे. आणि आपण या स्वतंत्र भारतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचं गुलाम व्हायचं नाही. तंत्रज्ञान अवलंबायचं, परंतु त्याला मर्यादा ठेवायच्या आणि आपला भारत हा आधुनिक काळाकडे घेऊन जायचं अशी प्रतिज्ञा आजच्या दिवशी करत हा स्वातंत्र्य दिन आनंदाने साजरा करण्याची भूमिका घेऊन आपण या ठिकाणाहून जायचं आहे. ती प्रतिज्ञा आपण करायची आहे, असे विचार व्यक्त करून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.